हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बसले होते रांगोळी काढायला. मस्तपैकी फरशा शेपमध्ये असल्यामुळे मी तोच शेप घेतला होता रांगोळीसाठी. मध्ये सर्कल काढलं होतं आणि मस्तपैकी रांगोळी काढत बसले होते. तेवढ्यात बिटूचे पप्पा आले. म्हटले, काय करतेस तू? तर मी म्हटलं की मी रांगोळी काढतेय. मग त्यांनी माझा हा रांगोळीचा एक शूट घेतला होता. मस्तपैकी रांगोळी काढून घेतली होती, ज्याच्यामध्ये मी काही साहित्य आणलं होतं रांगोळी काढण्यासाठी. पण मला काय ते जमत नव्हतं, कारण की मी केवढी प्रोफेशनल नाही आहे रांगोळीमध्ये. मी ह्या दिवाळीला रांगोळी काढली तर पुढच्या दिवाळीलाच रांगोळी काढली तर काढते ना, तर ती पण काढत नाही. तर मस्तपैकी हे थोडंसं वापरण्याचा माझी कसरत चालू होती, पण माझा हातच थरथर कापत होता. तर मी थोडंसं ट्राय करत होते की त्या इन्स्ट्रुमेंटने रांगोळी काढायचं, पण थोडं थोडं हात थरथर कापत असल्यामुळे फिसकटत होतं आणि इथं माझा हात लागल्यामुळे रांगोळी बिघडली होती. बिडूचे बाप्पा हाताने ते चेपत होते, म्हणून मी त्यांना ओरडत होते की नका काय माझ्या मध्ये मध्ये करू, हाताने चेपटलं तर ते परत चांगलं नाही दिसणार वगैरे, असं मी त्यांना बडबड करत होते. कलर तर मला छान मिळाले होते याच्यामध्ये रांगोळी काढण्यासाठी. हे कलर मी गेले 2 वर्ष आणून ठेवले होते. मागच्या वर्षी पण मी रांगोळी वगैरे काहीच काढलं नव्हतं, मूडच नव्हता माझं काय करायचं, त्याच्यामुळे मी काय केलं नव्हतं. पण ह्यावेळेस मी मस्तपैकी रांगोळी काढली होती. रांगोळी काढून झाल्यानंतर बघते तर काही इतकं आभाळ भरलं होतं. म्हटलं आता काय खरं नाही, रांगोळी माझी वाट लागणार आहे आणि त्याच्यावरती सगळं पाणी फिरणार आहे, म्हणून मी रडून निघून चालले होते. तर अशी ही मी दीपोत्सव लिहिलेली रांगोळी काढली होती. तर रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळी सगळं आवरून मी बिट्टूचे पप्पा खाली जाऊन फटाके उडवत होतो. बिट्टू आणि मी फुलबाजे उडवले आणि इतका त्याला घाम आला होता, इतकी पळापळी करत होता की विचारायला सोय नको. आणि आणलेले फटाके सगळे उडवले त्यांनी. खूप सारे फटाके आणले होते, बॉम्ब, ॲटम बॉम्ब, छोटेसे फटाकडे, फुलबाजा, हे काय म्हणतात त्याला, बिडी बॉम्ब एक नवीन प्रकार आलेला आहे, तो काही गेले दिवस तोच उडवत होता. त्याला म्हटलं हे फटाके ते दिवाळीच्या दिवशीच आपण उडवायचे, म्हणून मी त्याला थोडेसेच फटाके दिले होते. आणि मग मी सगळं गोळा करून म्हटले पुट्टी इकडे तिकडे टाकण्यापेक्षा सगळे गोळा करून मी घेऊन गेले वरती आणि स्वयंपाक केला मग. आणि तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.